अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट, तर इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा. भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू. तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेतील भाषणाचा व्हिडिओ, राहुल गांधींकडून ट्विट. 11 फेब्रुवारीचा व्हिडिओ शेअर करत आज जे काही सुरू आहे ते परराष्ट्र धोरण नाही अशी टीका. भारताला तेल खरेदीची परवानगी देणारा अमेरिका कोण? काँग्रेसचा सवाल. तर भारत स्वतंत्र राष्ट्र, कुणाचाही गुलाम नाही. काँग्रेसचं ट्विट. भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेने दिलेल्या परवानगीनंतर काँग्रेसची टीका. रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेच्या परवानगीची गरज का आहे? आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचंही ट्विट. तर अशी नेमकी काय मजबुरी आहे ज्यामुळे ट्रम्प समोर नतमस्तक झालात? भारतीयांच्या हितासाठी राजीनामा द्या. ट्विटमधून केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी तात्काळ राजीनामा द्यावा. संजय राऊतांची ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका. अमेरिकेनं रशियाकडून तेल घेण्यास 30 दिवसांची सूट दिल्यानंतर ही टीका. देशाचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही असाही उल्लेख. संजय राऊतांनी मोदींना सल्ले देणं बंद करावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. राहुल गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांना मोदींवर टीकेचा अधिकार नाही असाही हल्लाबोल. त्यामध्ये हिंमत असेल तर थोडं गाझामध्ये जा, इस्रायल किंवा इराणमध्ये जाऊन जरा युद्धाचा मोर्चा सांभाळा. रोज सकाळी उठून बडबड करायची, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना फुकटचा सल्ला द्यायचा, हे धंदे बंद करा. परवानगी गुलामांना दिली जाते. आता अमेरिकेच्या मेहरबानीवर रशियाकडून तेल खरेदी करणार. संजय राऊतांची टीका. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानी.